खरं तर आज ज्या ठिकाणी सौरभ इंगळेला ज्या ठिकाणी मारहाण झाली ते हेच ठिकाण आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो पाठीमागं अंगणवाडी आहे आणि खरं तर हा मुख्य रस्ता जो आहे पाठीमागं आपण पाहू शकतो हा मुख्य रस्ता हा इंगळे वस्तीवर जाणारा रस्ता आहे। पारडी असं जैन रस्ता आहे ना, हा रस्त्यातून एक कच्ची वाट आहे। हा जो रस्ता आहे कच्चा रस्ता हा थेट इंगळे वस्तीवरती जातोय आणि याच रस्त्याच्या कडेला या ठिकाणी असणारं हे जी अंगणवाडी आहे, याच अंगणवाडीच्या या ठिकाणी सौरभ इंगळेला या ठिकाणी रात्रीच्या 10च्या सुमारास या ठिकाणी फोन करून बोलावून घेतलं। याच्यामध्ये प्रमोद इंगळे आणि रामदास इंगळे या दोघांनी या ठिकाणी बापलेकांनी सौरभला या ठिकाणी बोलावून घेतलं आणि या ठिकाणी त्याला त्यांच्यामध्ये सुरुवातीला बाचाबाची सुरुवात झाली। बाचाबाची होत असताना ते बाचाबाचीचं रूपांतर हे भांडणामध्ये झालं आणि सौरभला या ठिकाणी बापलेकांनी प्रमोद असेल रामदास असेल ह्या दोघांनी बापलेकांनी सौरभवरती हल्ला चढवला। सौरभला मारण्यात आलं आणि सौरभला आता सौरभच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे सौरभच्या मानामध्ये कुठं चाकू घातला, खोलवरती जखम झाली आणि ते चाकू मारले गेल्यामुळं रक्ताचा स्त्राव देखील मोठ्या प्रमाणात झाला। रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं या ठिकाणी सौरभला हॉस्पिटलमध्ये नेत असताना देखील सौरभने त्याच्यामध्ये निम्या रस्त्यात सौरभचे देखील त्या ठिकाणी श्वास बंद झाला, सौरभची हालचाल बंद झाली असं नातेवाईक सांगतात। परंतु सौरभला ज्या ठिकाणी चाकू मारलं हे तेच ठिकाण आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतोय या ठिकाणी सौरभला चाकूने मारलं, या ठिकाणी रक्ताचे काही जे डाग आहेत ते इथं पडलेले दिसतात आणि सदरच आपण या ठिकाणी या बाजूला देखील पाहू शकतो। या ठिकाणी ह्या गवताच्या त्या ऊसाच्या कडल जे गवत आहे त्या ठिकाणी ज्या ह्या गुन्ह्यामध्ये जे वापरण्यात आला जो चाकू होता त्या ठिकाणी फेकून दिले। चाकू फेकून देऊन हे जे आरोपी आहेत दोन्ही आरोपी प्रमोद आणि रामदास हे विशेष म्हणजे महत्वाचं मानावं लागेल, ह्या दोन आरोपींनीच बारामती पोलीस स्टेशनला जाऊन सौरभच्याच विरोधात त्या ठिकाणी तक्रार दाखल करण्याचं त्यांचं काम सुरू होतं। परंतु पोलिसांना त्यामध्येच माहिती मिळाली की त्या ठिकाणी सौरभ हा उपचारादरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला। हे असं समजल्यानंतर ना त्या ठिकाणी तक्रार देण्यासाठी गेलेले हे जे आरोपी होते प्रमोद आणि रामदास ह्यांना पोलिसांनी त्याच ठिकाणी बसून ठेवलं आणि माहिती मिळाल्यामुळं त्यांना देखील लगेच तिथंच ताब्यात घेतलं आणि त्यांना अटक देखील केली। परंतु हे संपूर्ण प्रकरण झालं, परंतु ह्यामध्ये ह्या भावकीच्या भांडणामध्ये सौरभला सतत त्रास होणाऱ्या ह्याचाच रूपांतर एवढ्या मोठ्या आज टोकाच्या पावलामध्ये उचलले गेल्यामुळे आज देखील सौरभला या ठिकाणी स्वतःचा जीव गमवावा लागला। परंतु आज सौरभच्या या ठिकाणी हत्या करण्यात आली। आरोपीला देखील बारामती पोलिसांनी देखील याच्यामध्ये प्रमोद इंगळे असतात, रामदास इंगळे असतात, ह्या दोघांना बारामती पोलिसांनी देखील अटक केलेली आहे। परंतु आता कुटुंबाने देखील ह्या आरोपींवर कठोरात कठोर शासन व्हावं, लवकरात लवकर ह्यांना जामीन देखील होऊ नये असं देखील आज त्यांनी मागणी केली आहे। परंतु त्या संपूर्ण घटनेकडे संबंधित प्रशासन कसं पाहते हे देखील तितकंच अधिक महत्वाचं ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सौरभला कशा प्रकारचा न्याय मिळतोय हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कुसाळकर, बारामती, पुणे। बारामतीच्या पारवडीमध्ये एक खळबळजनक धक्कादायक घटना घडली। तर काय होती घटना? आपण सध्या आता पारवडीमध्ये आहोत। आपण या ठिकाणी ह्या बाजूला बघू शकतो। आपण या ठिकाणी पूर्वी बाथरूम बांधलेलं होतं, परंतु हे बाथरूम आमच्या जागेत का बांधलंय असा सतत तगादा लावणारे प्रमोद इंगळे आणि रामदास इंगळे ह्या दोन बापलेकांनी सौरभला सतत तगादा लावला की आमच्या जागेत बाथरूम का बांधले। ह्या छोट्या छोट्या कुठल्याही कारणावरून त्या ठिकाणी सतत त्यांची भांडणं होत होती। म्हणून या ठिकाणी सौरभने आपण या ठिकाणी बाजूला पाहू शकतोय या ठिकाणी बाथरूम दुसरं बांधलं। हे बाथरूम आता गेले 2-3 दिवसापूर्वी बांधले गेलं आणि परंतु वाद काय मात्र थांबला नाही, हा सतत वाद चालू राहिला आणि त्या ठिकाणी सौरभला प्रमोदने आणि रामदासने या ठिकाणी फोन करून त्या ठिकाणी अंगणवाडीच्या त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी सौरभवरती हल्ला केला आणि सौरभला त्या ठिकाणी गंभीर स्वरूपात त्या ठिकाणी मार देण्यात आला। पण त्या ठिकाणी घटना अशी घडली, सौरभला त्या ठिकाणी उपचारादरम्यान सौरभचा त्या ठिकाणी दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला। परंतु संपूर्ण घटनाक्रम नेमकं काय आहे, घटना कशी घडली, काय घडली, आपल्यासोबत हे संपूर्ण काय प्रकरण हे आपण थोडक्यात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी सौरभचे काही नातेवाईक, सौरभचे देखील या ठिकाणी भाऊ देखील आहेत। आज खरं तर आज अशा दुःखामध्ये देखील त्यांना आपण ह्या संपूर्ण घटना नेमकी काय घडली हे विचारतो देखील, परंतु नेमकं
का घटना घडली हे देखील तितकंच विचारणं देखील तितकं अधिक महत्वाचं वाटते असं मला एकंदरीत वाटते. आपण सौरभच्याच या ठिकाणी भाऊ आहे त्यांना विचार नेमकं काय प्रकरण घडलं होतं, कसं घडलं होतं, काय नेमकं वाद कशामुळे झाला. या ठिकाणी आपण त्यांच्या चुलत्या जागेत बाथरूम बांधलेलं. त्यांच्या चुलत्याचं म्हणणं होतं की तुम्ही बांधा, माई जोपर्यंत मी तोपर्यंत त्याचं घर नाही बांधा तोपर्यंत तुम्ही बांधा, नंतर मी घर बांधलं तुम्ही काढा. पण त्यांचा तो पुतण्या जो होता त्यासारखाच धमकी वगैरे, शिव्या गाळी, जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी द्यायचा सगळ्यांना. म्हणजे या ठिकाणी साधारणतः हे प्रकरण किती दिवसापासून सुरू होतं काय. हे प्रकरण 1-1.5 महिन्यापासून चालू आहे. या संदर्भात तुम्ही यापूर्वी पोलिसात कधी काय तक्रार केली काय. ह्याच्या अगोदर पोलिसांना आम्ही एक फिर्याद दिलेली, त्या नावाची नोंद NC पण नोंदवलेली, पण त्याचं दुर्लक्ष केलं त्यांनी. परत काय झालं काय मध्ये. ह्यानंतर परत सतत फोनवर वगैरे वाद, असंच समोरासमोर खुन्नस वगैरे चालू राहायची. मग नंतर त्याने अंगणवाडी, आपले इंगळे वस्तीला अंगणवाडी पैसे बोलवून त्याने त्या ठिकाणी 10,000 शास्त्राने त्याच्यावर वार केले आणि त्या ठिकाणी तिथे जीव मारणे हे केले. बाबा काय सांगाल तुम्ही अजून काय. खर तर ह्याच्यामध्ये सौरभला किती वाजता फोन आला होता आणि कोणी फोन केला होता आणि कुठल्या ठिकाणी बोलावून घेतलं होतं. ऐका की. हॅलो, मी पवार साहेबाच्या फॅक्टरीत काम करतोय. 25 वर्ष झालं. तर मी तिथून येत होतो इकडं घरी कामावर ड्युटीहून चाललो होतो. तर आपल्या वस्तीवर एक गाडी होती सरांची, मारुती इंगळे. मला गाडी दिसली पोलीस पशी. मी ती गाडीचा नंबर बघितलं आणि आपली गाडी मग तिथनं परत आपलं तिथं आलो डायनिंग पशी म्हणलं इकडं कुठं इंगळे, म्हणलं कामावर घरी चालले सुटून. मग तेवढ्यात म्हणली बसा गाडीमध्ये बसलो. पोलीस मध्ये आलो. मला संशय आला काहीतरी झाला असं. मग तिथनं परत आणि बारामती मेडिकल कॉलेजला गेलो. आतमध्ये वार भरपूर केले. तिथं कुठं जर घटना घडली ही 11:30 वाजता कुठं आपल्या शाळेपाशी अंगणवाडी त्या स्टॉपमध्ये झालेली घटना ही. तर हे सारखं चालूच होतं. रात्री घटना ही जी घडली ती किती वाजता घडली आणि या ठिकाणी सौरभला मारेकरी किती जण होते मारायला काय. आम्हाला काय साहेब माहित नव्हतं की मारेकरी किती होती, पण खालं झालं ही बरोबर झालं. मी बारामती मेडिकल जाऊन ते बघितलं सगळं. मला अश्रू ऐकायला अजिबात सगळं छात्याडावर सगळं बॉगद पडलं होतं सगळं. आणि ती मारेकरी कमी जास्त तरी असते माझ्या अंदाज असं. आणि तो कामालाच बी जात होता, तो घरी बसत नव्हता. आता अशी घटना होऊ नये कधीच. साधारणतः सौरभला त्या ठिकाणी किती वाजता बोलावण्यात आलं आणि साधारणतः मारणार किती लोक होते काय. सौरभला तिथं 10च्या दरम्यान बोलवलं होतं. शिव्या वगैरे देऊन, अपमानास्पद वागणूक देऊन आणि एखाद्याला चिड निर्माण होईल असं बोलून त्याला तिथं तिरस्काराची भावना होईल असं त्या पद्धतीने त्याला तिथं बोलवण्यात आलं. आणि ते दोघे जण, रामदास इंगळे आणि प्रमोद इंगळे, हे दोघे जण होते मारण्यासाठी. आणि रामदास इंगळे हे त्यांनी पाठीमागून असं धरलं पॅक, आणि पुढं प्रमोद इंगळे यांनी चाकू इथं मानेमध्ये घातला. आणि मानेमध्ये घातल्यानंतर इथं इतकं जी जखम झाली की पोलिसांच्या आणि मेडिकलच्या सांगण्याप्रमाणे 3.5 इंच खोल गेली ती आणि इथली वेन पूर्णपणे कट झाली ती. त्यामुळे इथं 50% पुढं ब्लड इथंच गेलं होतं. अजून सुद्धा इथं ब्लड आहे मातीमध्ये आणि पूर्ण ते शरीर रक्ताने माखलेलं होतं. म्हणजे इतकं भयावह आहे की आजपर्यंत ते डिपार्टमेंट पण आणि हॉस्पिटलमधले डॉक्टर पण म्हणतात की असा मृत्यू आम्ही पण कधी लय बघितला नाही. कारण इतका टेक्निकली आणि परफेक्ट असा खून असं शक्यतो कोण लय करत नाही. तुम्हाला एकंदरीत म्हणायचं का ही जी संपूर्ण जी घटना घडली ही ठरवून केलंय किंवा प्लॅनिंग 100% प्लॅनिंग करून त्या माणसांनी दोघं बापल्याकानी दारू पिलेली होती ती, त्याचे रिपोर्ट बी येतील आज. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी एक अशी मोठी छणी, जवळजवळ 1.5 ते 2 फुटाची छणी आहे, ती आपल्याकडं पोलिसांनी घेतलेली आहे, जप्त केलेली आहे. आणि एक सुरा आहे, तो माझ्याकडे आहे, फोटो पण आहे त्याचा. आणि चाकू आणि ती छणी, हे 2 हत्यारे ती तयारीत गेली घेऊन. आणि त्याला डायरेक्ट फोन करून बोलले की तू आता ये, तुझं बघायचंय मला काय असेल ती. असं कोण म्हणलं का. प्रमोद इंगळे. हा. आणि त्याला बोलवून मग सौरव म्हणला ठीक आहे येतो मी, काय इथं काय आपली लोकवस्तीच आहे ना सगळी. मग आला. मग तिथं त्यांचं शब्दाचं रूपांतर बाचाबाचीवरून ह्याच्यामध्ये झालं, वादात. आणि त्या रागाच्या ह्याच्यामध्ये त्या रामदास वडील इंगळे त्यांनी पाठीमागून असं धरलं आणि प्रमोद इंगळे यांनी डायरेक्ट इथं चाकू घातला. आता ह्या चाकूचा बघा, तिथं चाकू सापडलेला ह्या प्रथमदर्शनी हा चाकू तिथं सापडलेला, त्याला ब्लड पण लागलेला आहे.
ते पोलिसांनी जप्त पण केलेलं आहे. हा चाकू आहे पूर्णपणे इथं 3.5 इंचच्या आसपास आत खोलवर जखम झाली होती. ती त्याने पूर्ण वेन कट होऊन सगळं ब्लडिंग इथंच झालं होतं. आता या संदर्भात आता बारामती पोलीस स्टेशनला असेल गुन्हा दाखल आहे का, आणि गुन्हा जर दाखल असेल तर त्याच्यामध्ये आरोपीला अटक केली का काय? हो 100% गुन्हा दाखल रात्रीच आम्ही केलेला आहे. आरोपीला पण अटक केली आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे ह्या घटनेच्या नियमानुसार की त्याला कठोरात कठोर अशी शिक्षा मिळावी ही आमची इच्छा आहे. आमचा माणूस गेलाय पण त्या माणसाला नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे. कायद्याच्या नियमाप्रमाणे सगळ्या चौकटीत बसून ती शिक्षा त्या दोघांनाही तेवढेच गुन्हेगार आहेत आणि त्या खुनाची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे हे आमचं छाती ठोकपणे म्हणणं आहे. आणि ह्यांना गरिबांना न्याय हे मिळाला पाहिजे. आज आपण पाहू शकतो खरं तर बाथरूम बांधण्याचा ह्याचा जो राग आहे हा कोणत्या टोकापर्यंत जाऊन थांबू शकतो हे आपण या ठिकाणी मूर्तिमंत हे जे उदाहरण आहे हे जे आपण जे पाहिलेलं आहे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतोय. खरं तर आज कुटुंबाने देखील या ठिकाणी जे आरोप आहेत त्यांच्यावरील कठोरात कठोर शासन हो असं देखील या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे. मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कुसळकर, बारामती, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.